माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे अर्जदार मौजे, गुहा तालुका राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेले धरणे आंदोलन उपोषणकर्ते विषय अतिक्रमणाच्या नावाखाली धरणे आंदोलनकर्त्यांचा मंडप काढण्याबाबत अर्ज करण्यात आला। आम्ही दिनांक 28 डिसेंबर 2023 पासून राहुरी तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनात बसलोय। आजपर्यंत तो आम्हाला दिवस आलेला आहे। आतापर्यंत एकही मागणी मान्य केलेली नाही। असे असताना दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी सुमारास मंडळाधिकारी सोनवणे अतिक्रमणाच्या नावाखाली आमच्या आंदोलनकर्त्याला सज्जन दम दिला की 1 तासाच्या आत तुमचा हा धरणे आंदोलनाचा मंडप गोळा करून घ्या, अन्यथा आपण मंडप न काढल्यास JCB लावून तुमच्या धरणे आंदोलनाचा मंडप नामोनिशान मिटवून टाकू। तरी कृपया आपण संबंधित ऑफिसला समज द्यावी आणि कार्यवाहीपासून रोखावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे। या निवेदनावर सर्वस्वी दिलावर इब्राहिम शेख, युन्यूस आलम शेख, दगडू बबन, आसिफ आयुब शेख, रज्जाक शेख, तोलेखा इस्माईल शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। जय हिंद दोस्तों, मी युनूस शेख आपल्या समोर उपस्थित आहे। मित्र हो, मागील 419 दिवसापासून आम्ही संविधानिक पद्धतीने राहुरी तहसील कचेरी समोर धरणे आंदोलन करीत आहोत। मित्र हो, आमचं आंदोलन एका सुफी संताच्या मजारासाठी, त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहे। साधारण 28/12 मागे 2 महिन्यापूर्वी आम्ही प्रशासनाचा वर्षश्राद्ध घालून प्रशासनाचा अनोखं आंदोलन करून प्रशासनाचा जाहीर निषेध केला होता। आज रोजी 14 महिने होत आले आहेत, आत्तापर्यंत प्रशासनाने आमची मागण्याची एक सुद्धा दखल घेतली नाही। मित्र हो, संविधानिक पद्धतीने दिनांक 28/12/2023 मान्य कलेक्टर साहेब, मान्य SP साहेब यांना जाहीर निवेदन देऊन आम्ही राहुरी तहसील कचेरी समोर आंदोलनाला बसलो आहोत। आज दिनांक 28/12/2023 रोजी 28/12/2000 आज साधारण तारीख किती आहे? 18 आज दिनांक 18/2/2025 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजता आमचे धरणे आंदोलन कार्यकर्ते माननीय तोलाभाई यांना महसूल विभागाच्या सोनवणे म्हणून एक ऑफिसर आहेत, मंडल अधिकारी म्हणून आहेत त्या राहुरी तहसीलला, त्यांनी येऊन त्यांना सज्जड दम दिला की अतिक्रमण हटवण्याच्या मागे तुमचा सुद्धा हा सभा मंडप तुम्ही 1 तासाच्या आत, तुमच्या धरणे आंदोलनाचा जो मंडप आहे तो 1 तासाच्या आत काढून घ्या, अन्यथा संध्याकाळी JCB लावून तुमचा धरणे आंदोलनाचा मंडपाचा नामोनिशान आम्ही मिटून टाकू। तर माननीय सोनवणे मॅडम यांना माझी नम्र विनंती आहे की ज्या वेळेस प्रशासन, ज्या वेळेस सरकार, ज्या वेळेस कोर्ट, ज्या वेळेस न्यायालय सर्वसामान्य जनतेला न्याय देत नाही, त्यावेळेस संविधानाने, त्यावेळेस लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे की त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करा, वेळ प्रसंगी अनशन करा, उपोषण करा। आणि तुम्ही अतिक्रमणाच्या नावाखाली तुम्ही जर आमच्या आंदोलन कार्यकर्त्यांना दम देऊन जर आमचं आंदोलन जर बंद करत असाल तर मान्य तहसीलदार साहेब यांना माझं नम्र विनंती आहे की ह्या सदर मॅडमला सज्जड आपण आपल्या पद्धतीने समज द्यावी, अन्यथा आम्ही जे संविधानिक पद्धतीने आज धरणे आंदोलन करीत आहे यामध्ये अति उग्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही आपल्या सर्व ऑफिसर लोकांना सळो की पळो करून सोडू, ही तर मान्य तहसीलदार साहेबांनी याची नोंद घ्यावी। एवढे बोलून मी माझे मनोगत येथेच थांबवतो। जय हिंद, जय संविधान, जय भारत। संपूर्ण नाव सांगा तुमचं? माझं नाव युनूस आलम शेख, हजरत रमजान शाह दर्गाचा ॲथोराइज ट्रस्टी प्लस मानद सचिव आहे। मागील 14 महिन्यापासून या धरणे आंदोलन जे धरणे आंदोलन चालू आहे
त्याचा मी एक धरणे आंदोलन कार्यकर्ता आहे. आणि माननीय तहसीलदार साहेबांना ज्या सोनवणे मॅडमनी जो प्रकार केला आहे त्याची रीतसर लेखी निवेदन देत आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.